तर सहर्ष स्वागत आपल्या मैदानामध्ये सीजीएसटी कस्टम टीम आणि त्या विपक्षात खेळणारा प्लीज वेलकम सेंट्रल रेल्वे त्यांचं देखील सहर्ष स्वागत या मैदानात। धन्यवाद। यस, या मॅच करता आपण पाहतोय मध्य रेल्वे मुंबई आणि त्या विपक्षामध्ये सीजीएसटी मुंबई कस्टम। या मॅच करता सरपंच आदरणीय भालचंद्र पाटील सर, पंच दत्ता हेगडकर, रामदासजी गोळे गुणलेखक आहेत। या मॅच करता अच्युतजी सातवी सहाय्यक गुणलेखक आदरणीय प्रदीपजी अधिकारी आणि तिसरी चढाई करता आदरणीय जयदीप पाटील, योगेशजी विदे सर आणि बजरसाठी अमोरजी पडबळे सर। या सगळ्या ऑफिशियल्सचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आदरणीय सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या दूरदृष्टीतून विजनरी संकल्पनेतून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा हा थरार सध्या तुम्ही अनुभवताय। तर या मॅच करता दोन्ही टीमला शुभेच्छा। दोन्ही टीमचे कॅप्टन, चला आपण दोन्ही संघांचे जे संघनायक आहेत त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण विनंती करतोय, ऑफिशियल्सला देखील विनंती करतोय की आपण या स्पर्धेची या मॅचची नाणेफेक करण्याकरता तर या ठिकाणी उपस्थिती अर्थातच या वाडा तालुक्यातील एक लेजंड क्रिकेटर आदरणीय दिनेशजी गुरुनाथ खिलारे, त्यांच्या साथीनं सन्माननीय सदानंदजी पाटील आणि खरं तर या पालघरला कबड्डीची एक वेगळी ओळख ज्यांनी प्रस्थापित करून दिले ते आदरणीय शेखरजी पाटील। त्यांच्या समवेत जे सगळे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे आजचा हा सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अर्थातच त्या आदिशक्ती आदिमायेच्या चरणी नतमस्तक होऊन 14 कला 64 विद्यांचा अधिपती गणरायाला नमन करून अगदी या आजच्या दिवसाचा शुभारंभ होतोय। तसेच आपण पाहतोय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड आणि प्रशस्त राज्यघटना ज्यांनी पारित केली या भारताचा संविधान, त्यांचा काल जन्मदिवसाचा उत्सव सोहळा आपण पूर्ण जगभरातून पाहिला। तेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं देखील पूजन या ठिकाणी होतं।
हरेशजी पष्टे साहेब, आदरणीय नगरसेवक शहापूर नगरपंचायत, त्यांचा देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यस जिजाऊ संघटना शाखा शहापूर चे अध्यक्ष, शहापूर तालुक्याचे जिजाऊ संघटनेचे सुरुवात अर्थात तर इथे अर्थातच आमचे मान्यवर जे खेळाडूंची हस्तांदोलन करतात, ओळख परेड जी सध्या इथे संपन्न होतीये, त्यांची ओळख पटवून घेत असताना दोन्ही टीम पहा, हीच तर खरी कबड्डीची ओळख आहे, हीच खरी कबड्डीची. प्रत्येक खेळ आमच्या जीवभावाचा आहे, परंतु कबड्डीची नाळ मात्र या मातीशी जोडलेली आहे आणि आपल्या मातीतला हा खेळ. तर इथे त्यांचं स्वागत, मान्यवरांचं स्वागत आपण पाहू शकाल. टीम सेंट्रल रेल्वे आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा CGST कस्टम संघ, वेल डिसिप्लिनरी, अगदी शिस्तबद्धता जी पाहायला मिळते. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं अगदी दैदिप्यमान आणि अगदी प्रतिभा संपन्न आयोजन, भली मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय प्रथमतःच या पालघर जिल्ह्यामध्ये. आमचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर या स्पर्धेकरता जे उपस्थित आहेत. इथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा दिल्या जातात या मॅच करता, या स्पर्धेकरता. खेळ कबड्डीचा आपल्या मराठमोळ्या मातीतला आणि त्याच खेळाचा शुभारंभ आजची ही संध्याकाळ. खरं तर आमचा प्रेक्षक राजा इथं दर्जेदार भन्नाट गर्दीनं त्यांच्याकरता सुसज्ज अशी व्यवस्था बसण्याची आपण पाहतोय. गॅलरीज आणि त्या जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं, ज्येष्ठ नागरिकांचं आणि कबड्डीच्या सगळ्या चाहतांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. टॉस करता दोन्ही टीमचे कॅप्टन, त्यांना आपण तर इथे दोन्ही टीमचे कॅप्टन जे उपस्थित होतात, नाणेफेक होतीये. विराज, त्याला आपण पाहू शकाल, जो प्रमोट करतोय सेंट्रल रेल्वेला, आणि सुनील अर्थातच CGST कस्टम टीमला जे प्रमोट करतात. सेनापती आहेत दोन्ही संघांचे, त्या दोन्ही सेनापतींना शुभेच्छा या मॅच करता. खरं तर कबड्डीचा महासंग्राम आपण अनुभवतोय. मॅटवरची कबड्डी, मातीतला खेळ जो कन्वर्ट झाला, ॲडॅप्टेशन्स आले, डेव्हलपमेंट आल्या आणि इम्प्रूव्हाइज कबड्डी सध्या आपण पाहतोय. इथे टॉस केला जातोय. इथे टॉस जिंकलाय सुनीलनं, अर्थातच CGST कस्टम संघानं, आणि मैदान स्वीकारलंय. तर खऱ्या अर्थानं शहापूर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय हरेशजी पष्टे सर, नगरसेवक शहापूर नगरपंचायत, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतून दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा
सहर्ष मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार. पालघर जिल्ह्याला या कबड्डीची नवी ओळख ज्यांनी प्रस्थापित करून दिले ते कबड्डी महर्षी जी के पष्टे सर, कबड्डीचा आधारस्तंभ रमेश देवाडीकर सर, त्यानंतर कबड्डीचा आमचा श्वास. खरं तर ज्या गावाला एक वेगळी कबड्डीची ओळख आहे त्या गावातनं जे प्रमोट झाले कुरुंजाचे संतोषजी शेलार सर, त्यानंतर कबड्डी अष्टपैलू आदरणीय बाबू चौथे सर, त्यानंतर आदरणीय प्रभाकरजी राहुल सर, या सगळ्या प्रस्थापितांनी या कबड्डीला एक वेगळं इम्प्रुव्हायझेशन दिलं. पालघर जिल्ह्यासाठी फार मोठी फार प्रशस्त भूमिका कबड्डीच्या पटलावर ज्यांनी दाखवली आहे त्यांना एक मानाचा सलाम. फोटो सेशन फार गरजेची गोष्ट आहे. सोशल मीडियाचं युग आहे आणि योगेश त्याच करता आपण पाहतोय दोन्ही संघ या काही ज्या आठवणी आहेत पटलावरच्या त्या मात्र जोडल्या जात आहेत. तर एका बाजूला CGST कस्टम आणि त्या विपक्षामध्ये सेंट्रल रेल्वे. सामन्याला सुरुवात होईल. तर आमचे पंच आमचे ऑफिशियल सज्ज होत आहेत. आमची टेक्निकल टीम ती देखील सज्ज होतीये. पहिली चढाई आशिष सांगवाल बंगळुरू बुल्सला ज्यानं प्रमोट केलाय आणि खऱ्या अर्थानं स्वतःची प्रस्थापित कबड्डी सध्या मैदानाच्या आतमध्ये सेंट्रल रेल्वेसाठी स्वतःची व्यावसायिक भूमिका दाखवत असताना राईट कॉर्नरला जिथे पहा पहिलीच पकड मात्र इथे यशस्वी. गुणसंख्या यस ईच टीम हॅज 1 पॉइंट. प्रथमेशनं जी सक्सेसफुल पकड मैदानाच्या आतमध्ये पाहिली आपण. काय दर्जेदार हा खेळ प्रस्थापित करतायत. सुनील आलेत स्वतः सेनापती मैदानाच्या आतमध्ये आणि ज्यानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर कोर्ट स्वीकारला अर्थातच मैदानाचा स्वीकार केला आणि त्यात यश संपादितता देखील दाखवली आहे. दोन्ही कॉर्नर राईट कॉर्नरला खेळण्याचा बराचदा मनसुबा जो आहे खेळाडूंचा तो सध्या तुम्ही पाहताय. गुरविंदर सिंग पटना पायरट्सला ज्यानं प्रमोट केलंय अर्थातच त्या संघाचा एक प्रभाग म्हणून ज्यानं काम पाहिलंय तोच गुरविंदर मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 2 ची जर्सी त्याच्या अंगावर झळकतीये. लेफ्ट कॉर्नरला आहेत आणि कोर्टमध्ये 7 खेळाडू ऑन आहेत. ही खरं तर फार महत्वाची बाब आहे. कबड्डीचा खेळ महिलांनी देखील उत्तुंग भरारी घेतली आहे खरं तर कबड्डीच्या पटलावर. पहिल्यांदा 2002 ला जो विश्वचषक जिंकला आपण सुशांत साहिल दबंग दिल्ली या संघाचं प्रतिनिधित्व सातत्यानं करत राहिलाय. आता तुम्ही पाहताय खरं तर कबड्डी आमचा श्वास कबड्डी आमची ध्यास कबड्डी आहे. मराठमोळ्या मातीतला खेळ आहे. खरं तर रांगड्या पहिलवानाचा हा खेळ आहे आणि तुमची बुद्धी किती स्ट्रॉंग आहे. इथे पहा गुणसंख्या प्रमोट होईल अर्थातच CGST कस्टम या संघाच्या बाजूनं. गुरविंदर सिंग एकापाठोपाठ एक रेड करतात. पटना पायरट्स चा प्रमुख दावेदार क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. लेफ्ट टू सेंटर सेंटर टू लेफ्ट. खूप चांगला बैठकीचा वापर. इथे पहा फार मोठी कामगिरी केली आहे. गुरविंदर सिंगला मिळत आहेत 2 गुण आणि अर्थातच हीच तर कबड्डीची शिस्त आहे. ग्रीन कार्ड दाखवण्यात आलाय. ग्रीन कार्डचे रिफ्लेक्शन्स सध्या तुम्ही पाहू शकाल. सुनील आलेत पुन्हा प्रमोट करतायत. एका पाठोपाठ एक रेड त्यांच्या माध्यमातून देखील राईट कॉर्नरला आणि सेंट्रल रेल्वे मात्र या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. इथे प्रॉपर पकड. मान्य सौ ऐश्वर्या पाटील मॅडम राष्ट्रीय कबड्डीपट्टू मी यांना विनंती करेन आपण या मंचावर यायचं आहे. ऐश्वर्या पाटील मॅडम त्याचसोबत त्यांचे कोच ज्ञानेश्वर पाटील ठाणे मनपा व्यावसायिक संघाचे कोच सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील आपणही या मंचावर यायचं आहे. सौ ऐश्वर्या पाटील सुशांत साहिल दबंग दिल्ली संघाचं प्रमोशन ज्या खेळाडूनं केलंय. खरं तर सगळे खेळाडू व्यावसायिक दर्जाचे आहेत. सगळे खेळाडू या कबड्डीवर नितांत ज्यांनी श्रद्धेनं प्रेम केलं आणि
स्वतःच्या आयुष्याला झोकून दिलं या कबड्डीच्या विश्वात, तेच सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सध्या स्लो गेम सुरू आहे, परंतु प्रत्येक सामना निकराचा होईल, प्रत्येक सामना जिद्दीचा होईल. प्रत्येक सामन्यात तुम्हाला चुरस्ता पाहायला मिळेल. सध्या कोर्टमध्ये 4 खेळाडू ऑन आहेत. CGST कस्टम संघ गुरविंदर सिंग एकापाठोपाठ एक रेड करण्याचा त्यांना देखील पवित्र आखलाय. कोर्टवर त्याला तुम्ही पाहू शकाल. लेफ्ट कॉर्नरला सध्या स्वतःची दारोमदार भूषवत असताना. इथे पहा अति घाई जे संकटात घेऊन जाईल टीम CGST कस्टम संघाला, आणि इथे मात्र गुणसंख्या प्रमोट होईल ते टीम सेंट्रल रेल्वे. सेंट्रल रेल्वेचं नाव याकरता आम्ही घेतो की जसा कबड्डीचा श्वास आहे, संजय जाधव, एखादा दुसरा गुण टिपणं, तसं यस उमेश म्हात्रे ज्यांना आपण पाहतोय. यस महा यस पहिला ऑफिशियल पुकार आहे महाराष्ट्र पोलीस आणि इन्कम टॅक्स पुणे. खरं तर मुंबईची लाईफलाईन कोण, तर हीच मध्य रेल्वे. रेल्वे मुंबईची लाईफलाईन आहे आणि तीच सेंट्रल रेल्वे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे या वाड्याच्या नगरीत. दखल घेते चेक. या मैदानावर हे सामने अशाच रंगात राहणार आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन, त्याचबरोबर प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत. तत्पूर्वी या कबड्डीच्या सामन्यासाठी आणि सन्माननीय निलेश सांबरे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय शंकर बारकू पाटील सर, कबड्डी प्रेमी, उत्कृष्ट अशी कोच आणि कबड्डीसाठी आपलं योगदान देणारं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेन सन्माननीय महेंद्र ठाकरे सर यांना, सन्माननीय निलेश भोयर यांना विनंती असेल, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शंकर बारको पाटील सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. खरं म्हणजे कबड्डीसाठी योगदान देणारं असं व्यक्तिमत्व या तालुक्यामध्ये ज्यांनी ज्योत प्रज्वलित केली कबड्डीची, ते म्हणजे शंकर बारको पाटील, आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी स्वागत आपल्या जिजाऊच्या वतीनं मनपूर्वक स्वागत सर. त्याचबरोबर अगदी खास शहापूरवरून आलेले आपले जिजाऊचे शिलेदार आणि नगरसेवक सन्माननीय हरेशजी पष्टे साहेब यांचाही सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. निखिलजी पाटील यांना विनंती असेल सन्माननीय हरेशजी पष्टे साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. जिजाऊचे खंदे समर्थक, त्याचबरोबर शहापूरचे नगरसेवक असणारे सन्माननीय हरेशजी पष्टे सर यांचं या ठिकाणी सन्मान आणि स्वागत. मध्य रेल्वेचे टीमचे संघ मालक असणारे हरेशजी पष्टे सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आज संपूर्ण 12 संघ या गेले 4 दिवस या ठिकाणी खेळत आहेत आणि या टीमचे संघ मालक असणारे मध्य रेल्वेचे ते म्हणजेच हरेशजी पष्टे, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे दिनेशजी खिलारे सर, क्रीडापटू आहेत दिनेशजी खिलारे सर. मी मनोज चौधरी सर यांना विनंती करेन त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. दिनेश खिलारे सर, उत्कृष्ट क्रीडापटू असणारे सन्मान्य श्रीयुत चौधरी सरांच्या हस्ते यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय संजयजी जाधव साहेब यांचंही स्वागत करण्यासाठी, यांचाही सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. सन्माननीय संजयजी जाधव साहेब, माजी उपसरपंच खुपरी यांचं सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी योगेशजी पाटील यांना विनंती करेन. योगेशजी पाटील.
या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे. संपूर्ण पंचक्रोशीतून, संपूर्ण वाडा, विक्रमगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी सन्माननीय मनोहरजी घागस साहेब माजी नायब तहसीलदार यांचीही उपस्थिती या ठिकाणी लाभलेले आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. जिजाऊचे शिलेदार सन्माननीय संगीतजी मीने यांना मी विनंती करेन. मनोहरजी घागस साहेब माजी नायब तहसीलदार यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या मंचावर असणारे सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेब, ज्येष्ठ नागरिक सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेब यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. स्वप्नीलजी वेखंडे सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक, आपण सर्व प्रेमापोटी, आपुलकीपोटी आणि सन्माननीय निलेश सांबरे साहेब यांच्यावर असलेले आपले प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आवर्जून आपली उपस्थिती लाभत आहे. त्याचबरोबर सर्व प्रेक्षक, कबड्डी प्रेमी प्रेक्षक, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय अनंताजी सुर्वे साहेब, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनंताजी सुर्वे साहेब यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. अर्जुनजी तांडेल, सन्माननीय अर्जुनजी तांडेल यांनी त्यांचं स्वागत करावं. अर्जुनजी तांडेल, सन्माननीय भूषणजी लकडे, सन्माननीय योगेशजी लकडे यांचाही सन्मान, यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. आमच्या जिजाऊचे शिलेदार वैभवजी पाटील, श्रीयुत वैभवजी पाटील यांना विनंती असेल. सुनील स्वतः कर्णधार, कोर्टमध्ये ऑन आहेत. क्रमांक 7 ची जर्सी त्याच्या अंगावर झळकते आणि स्वतःच्या संघासाठी फार मोठा संघर्षाचा प्रवास सुरू आहे दोन्ही टीम. सन्माननीय अजितजी नार्वेकर साहेब, सुप्रसिद्ध उद्योजक आच्छाड, मी यांना विनंती करेन आपण या मंचावर आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय अजितजी नार्वेकर साहेब, त्याचबरोबर मान्यश्रीयुत वंशा दुमाडे साहेब, तालुका अध्यक्ष जिजाऊ संघटना आणि माजी सभापती यांना मी विनंती करेन आपण या मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय भरतजी जाधव साहेब खोपरी यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. सचिन पाटील सर यांना, शिव सचिनजी पाटील सर. विकास काळे, हरियाणा स्टीलर्स संघाला प्रमोट बऱ्याचदा केल्या, तोच खेळाडू. येस, दबंग दिल्ली जे विजेते होते, सुशांत सायल. ही झटापट आणि ही चढावड हे मात्र महत्वाचे 4 सामने आहेत. सगळ्या क्वार्टर फायनल्स आज तुम्ही अनुभवता. कबड्डीच्या पटलावरचं फार मोठं द्वंद्व युद्ध. शशी पाटील सर. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित असणारे कबड्डी प्रेमी, कबड्डी पट्टू, कबड्डी कोच सदानंद पाटील सर, सन्माननीय श्री सदानंदजी पाटील सर यांचाही सन्मान स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. श्री सचिन पाटील सर यांना, श्री सचिन पाटील सर. रोहित पार्टे सेंट्रल रेल्वेला प्रमोट करतात आणि फार चुरशीचा सामना सुरू आहे सर. सध्या सुशांत सायलला तुम्ही पाहताय, दबंग दिल्ली मागच्या वर्षीचा विजेता आणि त्याच विजेत्याला आता कनक पाटील यांनी मंचावर यायचं. श्रीयुत कनक पाटील यांनी मंचावर यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित सुप्रसिद्ध उद्योजक अजितजी नार्वेकर साहेब
आपलं मनपूर्वक स्वागत मी विनंती करतोय. सन्माननीय राजूजी देसले यांना विनंती असेल सन्माननीय अजितजी नार्वेकर साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. जिजाऊसाठी बहुमोल असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. सन्माननीय अजितजी नार्वेकर साहेब शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं असं योगदान ज्यांचं आहे. आपल्या जिजाऊच्या CBSE स्कूलसाठी ज्यांनी जागा दिलेली आहे ते सन्माननीय अजितजी नार्वेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय वंशा दुमाडा साहेब तालुका अध्यक्ष जिजाऊ संघटना आणि माजी सभापती यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन मयुरेश भानुशाली यांना. श्रीयुत मयुरेश भानुशाली यांना विनंती असेल सन्माननीय वंशा दुमाडा साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. सन्माननीय वंशा दुमाडा साहेब माजी सभापती पंचायत समिती तलासरी. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. चेक. सूरज बनसोडे सध्या कोर्टमध्ये ऑन आहे. 4 खेळाडू सध्या तुम्ही पाहताय जे टॅकल करण्याकरता सज्ज आहेत, परंतु त्याही विरोधात लढायचं आहे सूरजला. इथे गुणसंख्या तुम्ही गुणसंख्येचे रिफ्लेक्शन्स तुम्ही पाहू शकाल. 10-9 9-10. सुशांत साहिल दबंग दिल्ली मागच्या वर्षीचा अंतिम विजेता जो संघ या मंचावर उपस्थित उज्ज्वला मोकाशी मॅडम उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन ठाकरे मॅडम यांना. समृद्धी ठाकरे मॅडम यांना विनंती असेल आमच्या सर्वांच्या मावशी उज्ज्वला मोकाशी यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. आपले आधारवड आधारस्तंभ असणारे निलेशजी सांबरे साहेब यांच्या मावशी अगदी खास करून हा कबड्डीचा सामना पाहायला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. गेम चेंजर प्लेयर आहे. पटना पायरस संघाला सातत्यानं सीझन 3 मध्ये ज्यानं विजेतेपद मिळवून दिलं त्याच्या रेडनं, आणि तोच खेळाडू सन्माननीय शेखरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमच्या जिजाऊचे श्रीयुत सचिन पाटील सर यांना. येस डॅशअप केलं. सक्सेसफुल डॅशअप. बंगाल वॉरियर्सचा खेळाडू विराज लांडगे त्याच्या माध्यमातून स्वतःच्या संघासाठी पूर्ण झोकून दिलं स्वतःला. CGST कस्टम आणि त्या विपक्षामध्ये सेंट्रल रेल्वे संघाचा खेळाडू. खरं तर एक मर्दानगी मातीतला खेळ आहे कबड्डी म्हटलं की या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा सामना आपल्याला करावाच लागेल. आमचे सगळे ऑफिशियल्स खूप दर्जेदार भूमिका निभावतात या स्पर्धेकरता, आणि खरं तर पालघरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवणारी ही एक नामांकनाची स्पर्धा. 3rd रेड आहे. डू ऑर डाय. सध्या मैदानाच्या आतमध्ये करो वा मरोची शर्थीची लढाई राईट कॉर्नरला आहेत, आणि इथे शुभागमन झालंय. आदरणीय सन्माननीय या पालघर जिल्ह्याचा कोहिनूर हिरा, या पालघर जिल्ह्याच्या विकासाची गंगा या पालघर जिल्ह्यात ज्यांनी आणली ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये, त्या आदरणीय सन्माननीय
निलेश भगवान सांबरे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत त्यांच्या सहचारणी देखील त्यांचं देखील सहर्ष मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. निलेश सांबरे साहेबांकरता एकच वाक्य सांगेल कि रुतबा तो यूं ही बरकरार रहेगा, उजाड़ने वाले चाहे लाख कोशिश करे, डर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया, रास्ता देकर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. तर आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार या मंचावर VIP डायस मध्ये आपलं सहर्ष स्वागत सध्या सुरू आहे. मॅच कोर्ट मध्ये ऑन सुखविंदर सिंग आणि फार मोठी झटापट. एक रिक्वेस्ट आहे खेळाडूंना देखील की यू आर प्रोफेशनल प्लेयर्स, आपण व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहात, त्यामुळे ऑफिशियल्स जो काही निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावाच लागेल. कुठल्याही प्रकारचा रिफ्लेक्शन नको आहेत. सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब यांचं आगमन या मंचावर होत आहे. मी आपणास विनंती करतोय आपण या मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब. यस, सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका अध्यक्ष, त्यांचं शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. विनोद आत्यालकर सध्या कोर्टमध्ये सेंट्रल रेल्वेसाठी स्वतःची भूमिका स्पष्ट निभावत आहेत. 5 खेळाडू कोर्टमध्ये ऑन आहेत आणि सध्या स्वतःच्या संघाकरता फार गरज आहे, नितांत गरज आहे. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि इथे पहा डॅशअप करण्याचा प्रयत्न जो अनसक्सेसफुल. गुणसंख्या कनेक्ट होईल अर्थातच सेंट्रल रेल्वे संघाच्या बाजूनं. डू ऑर डाय, स्वतः सेनापती आले सुनील मैदानाच्या आतमध्ये आणि CGST कस्टमला प्रमोट करतायत. ज्यावेळी नाणेफेक जिंकली त्यावेळी कोर्ट स्वीकारला आणि तिथून मात्र संघर्षाच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्रत्येक युद्धाचं उत्तर जिंकणं असंच नसतं, तर जिंकण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा निर्माण करणं हे देखील कुठल्याही युद्धाला जोरदार प्रत्युत्तर ठरू शकतं आणि तेच मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. इथे पहा सुनीलची पकड सक्सेसफुल. रायडर आउट अँड पॉइंट टू टीम CGST कस्टम. या मंचावर उपस्थित सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब, अध्यक्ष नवनिर्माण सेना वाडा तालुका, आपलं मनपूर्वक स्वागत. मी शशीजी पाटील साहेब यांना विनंती करेन त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब. सूरज दानले आपण पाहतोय मुख्य मंचावर. तुम्ही आपल्या मुख्य मंचावर पाहू शकाल या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांचं शुभागमन अगदी नुकतंच झालं. कोणतं क्षेत्र या पालघर जिल्ह्यात, खरं तर हा पालघर जिल्हा अगदी 80 ते 90 किलोमीटरवर आहे मुंबईला आणि मुंबई जी भारताची आर्थिक राजधानी आहे, परंतु असंख्य राजकीय नेतृत्वांनी दुर्लक्षित असणारा हा प्रभाग, ज्याला आपल्या स्वतःच्या विजनरी प्रगल्भतेनं, स्वतःच्या दूरदृष्टीनं, एका संकल्पक आणि एका प्रशस्त थाटात ज्यांनी नेऊन ठेवलं ते या पालघर जिल्ह्याचे शिल्पकार अर्थातच सन्माननीय आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातलं हे एक उत्तुंग पाऊल आहे. अगदी मग पोलीस भरती असू द्यात, शैक्षणिक क्षेत्रातलं कुठलंही क्षेत्र असू द्यात, आणि सगळ्यात महत्त्वाचं की जी सेंट्रलाइज सिस्टम चालते, IAS IPS सारखे जे पदाधिकारी घडतात, MPSC UPSC अकॅडमी, त्या माध्यमातून एक फार मोठी सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी, प्रत्येक विद्यार्थ्याकरता पाठबळ, तदनंतर कुठलेही प्रश्न असू द्यात महिला सक्षमीकरणाकरता फार मोठा हातभार त्यांचा आहे. खरं तर ही जिजाऊंची शिकवण होती शिवरायांना 350 वर्षापूर्वी ज्यावेळी स्वराज्य उभं केलं त्यावेळी खरं तर छत्रपती शिवरायांनी ज्या गोष्टींना दुजोरा दिला त्याच गोष्टींना सध्या आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेब दुजोरा देतात. इथे पहा स्वतः कर्णधार पुन्हा एकदा कोर्टमध्ये आणि आता 7 खेळाडू ऑन आहेत. खरं तर फार मोठी चढाओढ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समाजातले जे दुर्बल घटक आहेत, समाजामध्ये जिथे जिथे संकटांचा सामना होतो तिथे तिथे आदरणीय सांबरे साहेब पोहोचतात.
मग कोणाचे वैयक्तिक प्रश्न असू द्यात, कोणाचे सामाजिक प्रश्न असू द्यात, कोणाचे शैक्षणिक आर्थिक कुठलेही प्रश्न असू द्यात, तिथे पोहोचण्याचा मानस मात्र या पालघरच्या उदात्त ध्येयवेड असणाऱ्या या विकासाची गंगा या जिल्ह्यात आणणाऱ्या सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेबांचा आहे. चला सागर, कमॉन. नक्कीच या कोकण विभागामध्ये शिक्षण, आरोग्य, क्रीडा या संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे आणि एक नवी दिशा देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे सन्माननीय निलेश भगवान सांगरे साहेब, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ही कबड्डीची मेजवानी आपण घेत आहात. आजच्या या कबड्डीच्या सामन्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्या सर्वांना लाभत आहे. या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं मी जिजाऊच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सन्माननीय संजयजी ठाकरे साहेब यांचं सन्मान स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. सन्माननीय संकेत पाटील यांना विनंती असेल सन्माननीय संजयजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. बीएमसी मध्ये एका अधिकारी पदावर कार्यरत असणारे सन्माननीय संजयजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या आनंदाच्या क्षणी या ठिकाणी अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभत आहे. सन्माननीय संतोषजी कवले साहेब, त्याचबरोबर प्रमोदजी जाधव साहेब, मल्हारी गायके साहेब, सागरजी कोर, ठाणे कन्स्ट्रक्शन ऑफिस मधून असणारे सर्व सन्मान्य मान्यवर आपणास विनंती असेल आपणही या मंचावर आसनस्थ व्हावं. सन्माननीय संतोषजी कवले साहेब, प्रमोदजी जाधव साहेब, मल्हारी गायके साहेब, सागरजी कोर आपण या मंचावर आसनस्थ व्हावं. तर इथे ऑफिशियल दुसरा कॉल आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन महाराष्ट्र पोलीस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पुणे. तर या दोन्ही टीमला शुभेच्छा आणि इट्स ऑफिशियल फर्स्ट कॉल टू यू. पहिला तुम्हाला पुकार आहे. यस, हा दुसरा पुकार आहे. दुसरा ऑफिशियल पुकार आहे. मध्यांतराची वेळ संपली आणि गुणसंख्या रिफ्लेक्ट होते. सेंट्रल रेल्वे 14 गुणांवर आणि कस्टम CGST कस्टम संघ जो 17 गुणसंख्येवर आहे. जाऊयात आपण मध्यांतरानंतर पुन्हा दोन्ही संघांचा. मल्हारी गायके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन मंदारजी पानवे यांना विनंती असेल की मल्हारी गायके साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. ठाणे कन्स्ट्रक्शन ऑफिस मधून अगदी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आपणा साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि हा कबड्डीचा महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित मल्हारी गायके साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय सागरजी कोर, सन्माननीय श्री सागरजी कोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन पंकज पवार यांना, पंकजजी पाटील यांना विनंती असेल सन्माननीय सागरजी कोर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. यस, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, ज्यांची समाज क्षेत्रातली उत्तुंग भरारी आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहू शकाल. काय दर्जेदार कामगिरी आहे. निगाहों में मंजिल थी, गिरे और गिरकर संभले. हवाओं ने तो बहुत कोशिश की गिराने की, पर भी हम भी वो चिराग थे जो आंधियों में भी जलते रहे. आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांकरता या सगळ्या काही क्युटोज आहेत, कारण तो वसा हातात घेतलाय आणि त्या जिद्दबेडा प्रवासाची सुरुवात जी खऱ्या अर्थानं. माननीय संतोषजी कवले साहेब यांनाही विनंती असेल आपण या मंचावर यावं. सन्माननीय संतोषजी कवले साहेब, प्रमोदजी जाधव साहेब आपण या मंचावर यावं. तर जे मान्यवर या स्पर्धेकरता उपस्थित होतात, खऱ्या अर्थानं आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून आपले सहर्ष आभार. कारण अगदी आपला महत्त्वाचा वेळ तुम्ही या स्पर्धेकरता देताय, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सलाम. मी विशाल चौधरी यांना विनंती करेन सन्माननीय संतोषजी कवले साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. विशाल चौधरी, सुशांत साईल, सन्माननीय प्रमोदजी जाधव साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन स्वप्नीलजी पटारे यांना विनंती असेल. स्वप्नील पटारे,
खरं तर या पालघरची कबड्डी हा एक वेगळा विषय. प्रत्येक खेळ इथे मनस्वितेनं जोपासला जातो, परंतु कबड्डीची नाळ ही मात्र आमच्या मातीशी जोडलेली आहे. आणि पालघरची अशी काही गावं आहेत की जिथे जन्माला येणारं बाळ आहे ना ते मांडीवर थाप मारूनच जन्माला येतं की काय. या गावांच्या नावानं या पालघर जिल्ह्याची ओळख आहे, या कबड्डीची ओळख आहे. आणि तोच कबड्डीचा महासंग्राम सजवण्याचा मानस मात्र होता या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच आदरणीय सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांचा. एक दैदिप्यमान आयोजन आणि सुसज्ज भव्य दिव्य नियोजन आपण सध्या पाहतोय. व्यावसायिक दर्जाची कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं हे भलं मोठं आयोजन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. इथे पहा फार मोठा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला सेंट्रल रेल्वे प्रमोट होतीये आणि त्यांच्या विपक्षामध्ये CGST कस्टम. आशिषची ही चढाई जी यश संपादितता मिळवून देते. सेंट्रल रेल्वे संघाच्या गुणसंख्येत मात्र वाढ आणि सध्या जे फार वेगानं प्रमोट होत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की महिला शक्ती फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे तिथं. आणि खरं तर पटारे सर या महिला शक्तीला पाहिल्यानंतर ममता पुजारीची आठवण होते, जिनं भारतासाठी 2002 साली विश्वचषक जिंकला कबड्डीचा. आणि त्यावेळी तिला एका पत्रकारानं प्रश्न विचारला. सर सध्या मैदानाच्या आतमध्ये तणावात्मक प्रसंग आहे, परंतु तरी देखील आमचे ऑफिशियल सज्ज आहेत. एका पत्रकारानं ममता पुजारीला प्रश्न विचारला, ममताजी ये वर्ल्ड कप जीतने के बाद आपको कैसा लगता है. ममताजीनं फार हुशारीनं उत्तर दिलं कि भले ही लोग कहते हैं ये खेल मर्दों का हो, भले ही लोग कहते हैं ये खेल मर्दों का हो, पर आज हमने भी साबित कर दिया कि हम भी किसी से कम नहीं. ममता पुजारी ही भारताच्या कबड्डी महिला क्षेत्रातील जिनं खऱ्या अर्थानं भारताला सोन्याचे दिवस दाखवले, तिची आठवण मात्र या क्षणचित्रांच्या माध्यमातून झाली. जिथे सामना तुम्ही पाहतायत CGST कस्टम आणि त्या विपक्षामध्ये CGST कस्टमचा प्रमुख सेनापती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुशांत साहिल, ज्यानं दबंग दिल्ली जो मागच्या वर्षीचा विजेता संघ होता त्याचं नेतृत्व केलं. आणि तोच खेळाडू सध्या कोर्टमध्ये स्वतःच्या संघाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यावेळी मात्र सध्या कौशल्य दाखवतात. इथे पहा 16-20 ही गुणसंख्या रिफ्लेक्ट होताना आशिष आलेत. आशिष कुमार सांगवाल मैदानाच्या आतमध्ये राईट कॉर्नरला सध्या सेनापतीच्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू आहे. मान्यवर या स्पर्धेकरता उपस्थित होतात, त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आणि या महाराष्ट्राच्या या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी दिली समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची. अरे आई जगदंबेचा पालाव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. इथे पहा बोनस गुण जो मिळेल अँड इट्स अ थर्ड रे. शिवव्याख्याते स्वप्नीलजी पाटील सर यांचं मनपूर्वक स्वागत. मी विनंती करतोय आपण या मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय स्वप्नीलजी पाटील. ही कबड्डीची पर्वणी आपण सर्वजण पाहत आहात, त्याचा आस्वाद घेत आहात आणि निश्चितच या कबड्डीच्या पर्वणीतून उद्याचा भावी प्लेयर आपल्या राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहे. आणि याचीच प्रेरणा घेऊन आपल्या इथे उपस्थित असणारी कुमारी ऐश्वर्या पाटील महाराष्ट्र संघामध्ये ज्याची निवड झालेली आहे राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी. जिजाऊ पुरस्कृत असणारी गाव मोही दुगाडची ही खेळाडू अगदी जिजाऊच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे. अशा या कबड्डीपटूचा सत्कार सन्मान जिजाऊच्या माध्यमातून मी जिजाऊ संस्थेचे आधारवड असणारे सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांना विनंती करेन, आपली कबड्डीपटू कुमारी ऐश्वर्या पाटील हिचा ह्या ठिकाणी आपण सत्कार सन्मान करावा. आणि निश्चितच महाराष्ट्र संघामध्ये ज्याची निवड झालेली आहे राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी जिजाऊच्या माध्यमातून आजपर्यंत आपण तिला पुरस्कृत करत आलेलो आहोत, मार्गदर्शन करत आलेलो आहोत. आणि निश्चितच ती आपलं नाव, आपल्या जिजाऊचं नाव लौकिक करणार आहे. तिला खूप खूप शुभेच्छा ऐश्वर्या. या जिजाऊच्या माध्यमातून तूही राष्ट्रीय स्तरावर निश्चितच खेळणार आहे. आणि जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कुमारी ऐश्वर्या पाटील आपलं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. याच भविष्यातल्या ममता पुजारी आहेत, याच भविष्यातल्या हा नारी शक्तीचा सन्मान आहे. आणि इथे पहा सक्सेसफुल टॅकल
पॉइंट टू टीम सेंट्रल रेल्वे. गुणसंख्येत मात्र झपाट्यानं वाढ होतीये. 24 गुणसंख्या जे सध्या सेंट्रल रेल्वे आणि 18 गुणसंख्येवर खेळतायत CGST कस्टम. लॉंग रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. अनेक क्रीडापटूंची आपल्याला उपस्थिती त्याचबरोबर आपल्याला प्रेरणा मिळत असते. तशीच एक क्रीडापटू शर्वी सुहास सावे डहाणू BCCI T20 लीग साठी रांचीमध्ये तिची निवड झालेली आहे आणि तिची आई वैशाली सावे वैशाली सुहास सावे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आपण या मंचावर यावं. शर्वी सुहास सावे आणि तिचे आई बाबा दोघांनी या मंचावर यावं. सुहासजी सावे आणि वैशाली सावे यांना विनंती असेल आपण या मंचावर यावं. BCCI T20 साठी रांची येथे आपल्या मुलीची निवड, आपला सार्थ अभिमान, आपला अभिमान असणाऱ्या मुलीचं कौतुक आणि त्यासाठी आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहोत. जिजाऊच्या माध्यमातून आपल्या लेखीचा गौरव, आपल्या लेखीचं कर्तृत्व निश्चितच फळाला येत आहे. मी विनंती करतोय आपण या ठिकाणी मंचावर यावं. मी सन्माननीय हरेशजी पष्टे साहेब नगरसेवक शहापूर यांना विनंती असेल सन्माननीय सावे कुटुंबांचं या व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी यथोचित गौरव, सन्मान आणि स्वागत करावं. टीम CGST कस्टम साठी एकच सांगेन कि जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर देखा नहीं करते. लढावं लागेल इथून, कारण सध्या 20-25 ची गुणतालिका सजवली आहे. 5 गुणांचा फासला आहे. कोर्टमध्ये पहा सगळे खेळाडू जीवाचा आकांत आणि प्रत्येक खेळाडू मात्र इथे लढतोय जिंकण्याकरता. ज्याला तुम्ही पाहू शकाल. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं असं एक व्यक्तिमत्व, अगदी कलाप्रेमी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कानन विलास पाटील वाडा. कानन विलास पाटील दीपावली रांगोळी स्पर्धा ज्या जिजाऊच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि या दीपावलीच्या रांगोळी स्पर्धेमध्ये ज्यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं असं ही कलाप्रेमी व्यक्तिमत्व कानन पाटील हिचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सौ नम्रता निलेश सांबरे मॅडम यांना. सौ नम्रता निलेश सांबरे मॅडम यांनी या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. कानन पाटील यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार होत आहे. तर इथे पहा नारी शक्तीचा हा सन्मान होतो आणि खऱ्या अर्थानं फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला सेंट्रल रेल्वे CGST कस्टम त्यांच्या विपक्षात आहेत आणि फार चांगले प्रयत्न, दर्जेदार प्रयत्न. इथे गुणसंख्या प्रमोट होईल CGST कस्टम या संघाची. 21-27 सध्या गुणतालिका सजवत असताना आणि ऍक्शन रिप्ले मधून तुम्ही आपल्या लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल काय दर्जेदार पकड करण्याचा प्रयत्न, फसला जरी असला तरी खूप चांगले प्रयत्न. खर तर आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांचा जो काही समाजाच्या विकासाचा वसा त्यांनी हातात घेतलाय त्याकरता एक गोष्ट आवर्जून सांगेन की कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु समाज सेवेच्या गगनभरारीचा जो वसा आहे तो रक्तात असावा लागतो. कारण आकाशाची वेड ही दत्तक घेता येत नाही. इथे पहा सक्सेसफुल पकड आणि CGST कस्टम टीम इथे गुणतालिका प्रमोट होईल. प्रथमोपचार पेटी असेल तर पाठवा. तर आपण पाहत आहात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जमलेल्या तमाम आमचे प्रेक्षक राजा त्यांच्याकरता देखील एक नामी सुवर्ण संधी आहे
कारण सन्माननीय सांबरे साहेबांनी हेच हेरलं, खेळाडूंकरता पारितोषिक तर मिळतील, परंतु जे येणारे प्रेक्षक आहेत त्यांचं काय, तर त्यांच्याकरता देखील लकी ड्रॉचे कुपन्स. तुम्ही या गॅलरीज मध्ये प्रवेश करायच्या आत तुम्ही ज्यावेळी प्रवेश कराल तर प्रवेश करतानाच तुम्ही कुपन्स घेऊनच गॅलरीत या. आणि अंतिम क्षणी मात्र एक बायसिकल, जी जो नशिबाचा कौल ज्याच्या बाजूने जाईल, जो ज्या कुपन्सचा जो काही रँकिंग नंबर असेल, ज्याची नावाची उद्घोषणा होईल, त्याला बायसिकल जी देण्यात येईल. म्हणजे प्रेक्षकांकरता देखील इथे पारितोषिक आहेत. आणि इथे गुणसंख्या तुम्ही पाहू शकाल. CGST कस्टम 22 गुणांवर 27 गुणसंख्येवर खेळते. सेंट्रल रेल्वे धैर्य असा ठेवा की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमच्या नावाची चर्चा जास्त झाली पाहिजे. संघर्षात दम पाहिजे आणि तोच संघर्ष इथे करायचा आहे CGST कस्टम या संघाला. कारण 5 गुणांचा फासला आहे, 5 गुणांचा फरक इथे तुम्ही पाहू शकाल. मॅच नंबर 1 आजच्या दिवसातला पहिला सामना जो कोर्टमध्ये ऑन आहे, सेंट्रल रेल्वे आणि त्या विपक्षात CGST कस्टम. यानंतर अजून एक भली मोठी लढत तुमच्या भेटीला येईल. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस असतील आणि त्या विपक्षामध्ये इन्कम टॅक्स पुणे. या दोन्ही टीम बी रेडी राहा. यानंतर लगेचच आपल्याला हा सामना संपल्यानंतर कोर्टमध्ये यायचं आहे. तर खऱ्या अर्थाने या पालघर जिल्ह्याला कबड्डीची ओळख ज्यांनी प्रस्थापित करून दिली ते GK पस्टे सर, कबड्डी महर्षी, कबड्डीचा आधारस्तंभ आदरणीय रमेश देवाडीकर सर, तदनंतर कबड्डीचा आमचा श्वास संतोषजी शेलार सर, तदनंतर कबड्डी अष्टपैलू आदरणीय बाबू जोते सर आणि कबड्डी खेळाडू आदरणीय प्रभाकरजी राऊत सर. या सगळ्यांना मानाचा सलाम. तुमची मेहनत होती म्हणून ही कबड्डी घडली, तुमचा ध्यास होता, तुमचं ध्येय प्रेम होतं म्हणून या कबड्डीचं इम्प्रूव्हाइज स्वरूप, डेव्हलप स्वरूप सध्या आपण पाहतोय. इथे पहा CGST कस्टम संघाचा सूरज स्वतः प्रमोट होत आहेत. सातत्यानं त्यांची चढाओढ आहे, सातत्यानं त्यांची जीवाची तळमळ आहे. आपल्या संघाला सुनिश्चित स्थितीत आणायचं आहे. 5 खेळाडू कोर्टमध्ये ऑन आहेत. अप्रतिम भूमिका साकारतायत. तिथे प्रत्येक खेळाडू डॅशअप करण्याचा सक्सेसफुल प्रयत्न. रायडर आउट. डॅशअप इथे सक्सेसफुल आणि गुणसंख्या मात्र प्रमोट होईल अर्थातच सेंट्रल रेल्वे या संघाच्या बाजूनं. आयुष्यात आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुमच्या समोर अडचणी किती मोठ्या आहेत, परंतु तुमच्या अडचणींना मात्र जरूर सांगा की तुमच्या आयुष्यातली ध्येयवेळी स्वप्न किती मोठी आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग इथे तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक खेळाडू मात्र लढतोय, प्रत्येक खेळाडू झगडतोय. अगदी जो आघात झाला, खरं तर आमच्या जिजाऊ संघटनेचे शहापूर विभागाचे अध्यक्ष, शहापूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय हरेशजी पष्टे सर या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते मात्र महापुरुषांच्या आणि आपल्या आराध्य दैवताच्या पूजनानं मात्र या आजच्या दिवसाचा शुभारंभ झाला. आणि तदनंतर मात्र इथून जी मुहूर्त वेळ रचली गेली, येत्या 17 तारखेला आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, या पालघर जिल्ह्याचा आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. जिजाऊ महोत्सव 2022 झटापट घडली आहे. ऑफिशियल जो काही निर्णय देत आहेत ती मात्र गुणतालिका सध्या प्रमोट होत असताना गुरुबिंदर सिंग मैदानाच्या आतमध्ये. पटना पायरट्स सीझन 3. कोण विसरेल या खेळाडूला. सातत्य, स्वतःची कन्सिस्टन्सी या खेळाच्या माध्यमातून दाखवतात. इथे पहा सेपरेट टाकण्याचा पवित्रा होता. बोनस गुणसंख्या जी प्रमोट होईल सेंट्रल रेल्वे. धन्यवाद सागर. दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब जब न पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. संघर्ष ज्यांचा आम्ही जवळून पाहिला, खरं तर 2010 पासून या समाजसेवेचा वसा आपल्या हाती घेतल्यानंतर मग
शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय, तदनंतर समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या विकसनशीलतेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी अगदी तळमळीनं, जीवाच्या तळमळीनं ज्यांनी या समाजसेवेचा वसा हाती घेतला ते आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. जिजाऊ महोत्सव 2022चा थरार आणि जिजाऊ चषक 2022 सध्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं हे एक दर्जेदार आणि प्रतिभा संपन्न आयोजन. मैदानाच्या आतमध्ये सुशांत साहिल, दबंग दिल्लीचा हा प्रमोटर सध्या आपल्या संघासाठी लढतोय. 24-29 गुणसंख्या समोर आहे, 5 गुणांचा फासला आणि तोच जे काही ते अंतर आहे ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न इथून असणार आहे. इथे पहा, फार मोठी झटापट घडली आहे आणि आत्मविश्वास फार मोठी गोष्ट आहे. इथे गुणसंख्या प्रमोट होईल CGST कस्टम या संघाची आणि जिथून गुणसंख्येत मात्र भर होतीये. 25-29 गुरविंदर सिंग पटना पायरेट्स एका पाठोपाठ एक चढाया मात्र करतात. या आधीची जी चढाई होती ती मात्र बोनस गुणसंख्येनं ज्यानं कन्वर्ट केली आणि आता पहा स्वतःच्या संघाला एका मोठ्या गुणसंख्येत दावेदार बनवण्याकरताचा त्याचा हा प्रयत्नांचा प्रवास सध्या सुरू आहे. एका पाठोपाठ एक हे दोन्ही मुख्य रेडर जे आहेत ते प्रमोशन करतात. 3 खेळाडू कोर्टमध्ये ऑन आहेत. सुशांत साहिल पुन्हा एकदा चढाई करतात आणि आता सुपर टॅकल ऑन देखील असणार आहे. ही फार मोठी संधी आहे सेंट्रल रेल्वेसाठी देखील, परंतु स्वतःच्या संघासाठी आता फार मोठी बोनस टाकण्याची संधी देखील चालून आली आहे. प्रयत्नाचा प्रवास इथून करावा लागेल. पहा स्वतःची चपळाई, सुपर आणि प्रेक्षकांच्या मनातून या टाळ्या आल्या. इथे गुणसंख्या प्रमोट होईल ती पुन्हा एकदा CGST कस्टम 26 गुण तालिकेवर. गुरविंदर सिंग मैदानाच्या आतमध्ये 2 क्रमांकाची जर्सी ज्याचं रिफ्लेक्शन दाखवतीये आणि आता जमेची बाजू आहे CGST कस्टम संघाची, कारण तब्बल 7 खेळाडू कोर्टमध्ये ऑन आहेत. इथे पहा पकड सक्सेसफुल, यशस्वीरित्या पकड केली आहे. पुन्हा गुणसंख्या मिळेल. या मॅच मध्ये कश्मकश तुम्हाला पाहायला मिळेल, या मॅच मध्ये ठस्सन तुम्हाला पाहायला मिळेल, या मॅच मध्ये धुमश्चक्री तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सुशांत साहिलनं मात्र फार मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला 1+2 बोनसचे 2 अशा तब्बल आपण ज्याला म्हणतो की लोन टाकलाय आणि तो लोन इथे सक्सेसफुल रीतीने दिलाय टीम CGST कस्टम संघानं. 30-29चं प्रमोशन, 1 गुणांनी आघाडी देखील घेतली आणि सुशांत साहिलचं हे यश आहे. खरं तर स्वतःच्या संघासाठी अथक परिश्रमाची परिकाष्ठा त्यांना दाखवली. अत्यंत चुरशीची मॅच आपण मैदानामध्ये पाहत आहात आणि ही मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नुकत्याच झालेल्या सन्माननीय अनुश्री अजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पालघर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी सन्मान्य सौ नम्रता निलेश सांबरे मॅडम यांना विनंती करेन, सन्माननीय अनुश्री अजय पाटील मॅडमचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान आणि सत्कार करावा. अनुश्री अजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पालघर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. यस, नारी शक्तीचा बहुमोल सन्मान. परंतु पटारे सर, या सुशांत साहिलकडे पाहिल्यानंतर असं वाटतं ना, महाभारतातली एक आठवण होते की जेव्हा जिंकणं समोर ठाऊक असताना तेव्हा अर्जुन बनून कोणी लढू शकतो, परंतु समोर हार दिसते आणि संघर्ष करायचा आहे त्यावेळी कर्ण बनून लढायला फार मोठं साहस लागतं आणि ते साहस इथे दाखवलंय सुशांत साहिलनं. परंतु आता मात्र पारडं पलटतंय. दर्जेदार चढाई, बोनस+1 अशा 2 गुणसंख्येनं इथे प्रमोट होतील सेंट्रल रेल्वे संघ. पुन्हा चढाई आणि पुन्हा मात्र आघाडीवर. अगदी 1-1, 2-2 गुणांच्या फरकानं आघाडी घेत आहेत. निश्चितच या मंचावर उपस्थित सन्माननीय अजयजी पाटील साहेब, जिजाऊ संघटनेचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान, त्यांचाही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. शिवव्याख्याते सन्माननीय स्वप्नीलजी पाटील सर यांना विनंती असेल. सन्माननीय अजयजी पाटील सर. या मंचावर कबड्डी प्रेमी, कबड्डीपट्टू सन्माननीय विलास बाबू सांबरे साहेब यांची उपस्थिती आपणा सर्वांना लाभलेली आहे.
सन्माननीय विलास बाबू सांबरे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन श्री सचिन पाटील सर यांना. विलास बाबू सांबरे माजी कबड्डीपटू, चेअरमन सोसायटीचे चेअरमन आहेत सध्या. आपलं मनपूर्वक या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं या कबड्डीच्या महोत्सवाच्या वतीनं आपलं स्वागत. इथे सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळाली. इथे थोडीशी छोटी चुकी केली आहे CGST कस्टम संघानं. 32 गुणसंख्या. शिरूर तो कोई भी कर लेता है, पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणी आपल्या संघाला विजय कोण संपादित करून देईल त्याला खरं योद्धा मात्र इथे संबोधित केलं जाईल. जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पहा, इथे जी चढाई झटापट सध्या सुरू आहे. गुरविंदर सिंग मैदानाच्या आतमध्ये. विनोद आत्यालकर सध्या क्रमांक 3 ची जर्सी मात्र रिफ्लेक्ट होतीये आणि फार काटकतेची लढाई सुरू आहे, फार चुरशीची लढाई सुरू आहे. अंपायर्स दाखवतात, आमचे ऑफिशियल्स दाखवतात की सामना संपण्याकरता शेवटची काही मिनिटं शेष आहेत. इथे लढायचं आहे आणि स्वप्नांना देखील घडवायचं आहे. दोन्ही संघ मात्र लढतायत, एकमेकांच्या विरोधात भिडतायत. पंख काफी नहीं है आसमानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उडानों के लिए. मैदानाच्या आतमध्ये सुशांत साहिल पुन्हा एकदा कोर्टमध्ये ऑन आहे. ज्यानं पारडं पलटवलंय अक्षरशः या मॅचचं तोच खेळाडू पहा. काय दर्जेदार भन्नाट चढाई, आणि इथे ही चढाई मात्र या मॅचला पूर्णतः वळण प्रस्थापित करून देईल. सुपर डुपर हिट खेळाडू आणि दबंग दिल्ली संघाचं प्रमोशन मी का केलं त्याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मात्र तो त्याच्या खेळीतून दाखवतोय. इतिहास मत पूछो, माग काय घडलंय ते विसरून जा, जे घडवायचंय त्यावर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाहार तुम्हाला काम करायचंय आणि तेच सध्या सुरू आहे. आशिषला तुम्ही पाहतात कोर्टमध्ये. 7 खेळाडूंचा सापळा ऑन आहे आणि इथे बोनस गुणांची आघाडी. सन्माननीय निलेशजी आकरे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय वैभवजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपणही या मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय निलेशजी आकरे साहेब, वैभवजी पाटील साहेब. इथे मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. रफ्तार दुगुनी हो जाती है जब जिंदगी दाव पर लगती है. आता दोन्ही संघांची जिंदगी दाव पर लगी आहे आणि खऱ्या अर्थानं इथून जर जिंकायचं तर मग तुम्हाला अविरतपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. सुशांत साहिल एका पाठोपाठ एक मागच्या सगळ्या चढाया मात्र करतात. दबंग दिल्ली या संघाचं प्रतिनिधित्व करणारा, मागच्या वर्षीचा विजेता संघाचा एक प्रमुख प्रबळ दावेदार ठरणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रो कबड्डी स्टार सुशांत साहिल. 34-33 इथे सर्व काही डिसिप्लिनरी आहे आणि तीच कबड्डीची शिस्त आपण पाहू शकाल. दर्जेदार, अप्रतिम, सुसज्ज, भव्य दिव्य. यस, आमचे प्रेक्षक ते देखील स्क्रीनवर तुम्ही पाहतायत. आमच्या कॅमेरामॅनचं हे कौशल्य आणि खरं तर आमचा प्रेक्षक राजा अतिशय महत्वाचा कणा आहे या स्पर्धेकरता. परंतु मॅच देखील सुपर डुपर हिट आहे. इथे शेवटच्या क्षणी चुकी आणि पहा इथे मॅचला कलाटणी मिळणार आहे. गुणसंख्या जी प्रमोट होईल 2 गुणांनी. इथे बाजी पलटवण्याचं काम केलंय.
अप्रतिम कामगिरी सेंट्रल रेल्वे. इथे सामना संपलाय. पंचांनी उद्घोषित केलाय. जबरदस्त अत्यंत चुरशीची मॅच. जो काही निर्णय असणार आहे तो पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील, कारण ही स्पर्धा राज्यस्तरापर्यंत आता सीमित न राहता फार देशस्तरापर्यंत गेली आहे. जगभरातून या स्पर्धेचा आनंद घेतला जातो. असंख्य खंडांमधून या स्पर्धेचा गाजावाजा तिथपर्यंत पोहोचलाय. पटेल पटेल अत्यंत चुरशीची मॅच आपण या ठिकाणी पाहत आहात आणि या मॅचचा आनंद संपूर्ण कबड्डी प्रेमी घेत आहेत. या कबड्डी मॅच साठी सन्माननीय प्रितेश पटेल पत्रकार प्रितेशजी पटेल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय प्रितेशजी पटेल. यस, आपल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं कार्य जे आहे ते आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून आपण पाहू शकाल. अगदी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक समाजातील दुर्बल, अगदी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा जो मानस आपल्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं हे कार्य, उदात्त कार्य सध्या आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहतात. अगदी विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा फार मोठा मानस होता. लाखो वयांचं वाटप मागच्या काही वर्षांमध्ये आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून जे कंप्लीट केलं गेलं. आणि एक स्वप्न होतं साहेबांचं की माझ्या मातीतला विद्यार्थी अर्थातच अधिकारी झाला पाहिजे, अधिकारी म्हणून घडला पाहिजे. आणि तेच ध्येय वेळ स्वप्न साहेबांनी पूर्ण केलं. अर्थातच ओंकार UPSC आणि MPSC अकॅडमीच्या माध्यमातून जे अगदी नामांकित विद्यार्थी मागच्या काही वर्षांमधून ज्यांनी महाराष्ट्राच नव्हे तर भारताच्या सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. आणि त्यामागचं प्रमुख कारण होतं हीच ओंकार UPSC आणि MPSC अकॅडमी, ज्याचे प्रणेते होते आदरणीय सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेब. उदात्त दूरदृष्टी आहे, विजन आहे आणि तेच समाजाच्या विकासासाठी मात्र त्याचं अवलोकन ते करतात. त्याबद्दल आदरणीय सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेबांना एक मानाचा सलाम. निश्चितच निखिल, माझ्या कोकणातील एकही व्यक्ती आरोग्यापासून आणि शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी कटिबद्ध असलेली आमची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि त्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण कोकणभर अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करत असते. आज त्याच माध्यमातून संपूर्ण क्रीडाप्रेमींसाठी कबड्डीचा हा महासंग्राम आपण त्याचा आस्वाद या ठिकाणी घेत आहात. सन्माननीय प्रितेशजी पटेल पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन वीरेंद्र ठाकरे, सन्माननीय वीरेंद्रजी ठाकरे यांना विनंती असेल आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. प्रितेशजी पटेल. सन्माननीय मच्छिंद्र पष्टे साहेब. आपले पत्रकार प्रितेशजी पटेल साहेबांचं या ठिकाणी स्वागत वीरेंद्र ठाकरे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करेन. सन्माननीय मच्छिंद्र पष्टे पत्रकार यांचाही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. गणेशजी हरड, श्रीयुत गणेशजी हरड, जिजाऊ शिलेदार.
मी गणेशजी हरड यांना विनंती करेन सन्माननीय मच्छिंद्र पष्टे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करावा. त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक निलेशजी आकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान त्यांचाही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. सन्माननीय संदेशजी ढोणे साहेबांना विनंती असेल सन्माननीय निलेशजी आकरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करावं. प्रेक्षक यस जरूर वाटलं पाहिजे की हे कबड्डीचं पटल आहे आणि त्यामुळे हा आगाज मात्र इथं होणं फार गरजेचं आहे. जो काही निर्णय आहे तो पंच तुमच्यापर्यंत ऑफिशियली पोहोचवतीलच आणि तो तुम्हाला सर्वमान्य करावाच लागेल. अंपायर डिसिजन इज फायनल वन. प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट. सन्माननीय वैभवजी पाटील यांचाही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करेन. मी सचिन पाटील सर यांना विनंती करेन सन्माननीय वैभव पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. हॅलो हे पहा दोन्ही संघाने मागे चला. हे पहा हे सामनाधिकारी आपण निर्णय द्या. बाकी दोन्ही संघ चला मागे दोन्ही संघ सामनाधिकारी निर्णय देतील आणि ऐका सामनाधिकारी निर्णय देतील. जो निर्णय अमान्य असेल त्यांनी प्रोटेस्ट द्यावा. प्रोटेस्टचा विचार चला. हा कबड्डीचा महासंग्राम पाहण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना लाभत आहेच. या ठिकाणी कबड्डी प्रेमी शिक्षण क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीयुत वसंतजी पाटील सर केंद्र प्रमुख श्रीयुत वसंतजी पाटील सर यांना मी विनंती करेन आपण या मंचावर यावं. मी शशी पाटील सर यांना विनंती करेन सन्माननीय वसंतजी पाटील केंद्र प्रमुख सामनाधिकाऱ्याने स्वागत करावं. जाहीर करा. प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या माहितीसाठी सदर सामन्यात गोंधळ घालण्याचं काही कारण नाही. शेवटच्या एंट्रीचा जो निर्णय आहे तो निर्णय आम्ही देतोय. शेवटची एंट्री चालू होण्यापूर्वी 34-35 असा गुणफलक होता. 2 खेळाडू बाद दिले होते. 2 खेळाडू बाद दिल्यानंतर दोन्ही खेळाडू आत आले. ऐकून घ्या पूर्ण. त्याच वेळी बोनस टाकला म्हणजे खेळाडूची चढाई झाली परंतु बोनस टाकण्यापूर्वी एक खेळाडू लॉबीच्या बाहेर गेला. त्यामुळे त्या खेळाडू बाद दिलेला आहे आणि बोनस दिलेला नाही. त्यामुळे समोरच्या संघाला 1 गुण दिलेला आहे आणि हा सामना 35-35 अशा समान गुणावर सोडवलेला आहे. मान्य निर्णय मान्य सगळ्या
ऐका, सामना अधिकाऱ्यांचा निर्णय दिला आहे तो अमान्य असेल तर तुम्ही प्रोटेस्ट देऊन अंदर प्रोटेस्ट खेळू शकता. ठीक आहे. आणि तुमचा ऐका, दोन्ही सगळं सांगतोय, कॅमेऱ्यामध्ये काही बघितलं जाणार नाही कारण आमच्या नियमामध्ये कॅमेरा नाही आहे. आमच्या नियमामध्ये कॅमेरा नाही आहे. त्यामुळे जो निर्णय दिला आहे तो मान्य आहे. जर तो अमान्य असेल तर अंडर प्रोटेस्ट तुम्ही सामना खेळू शकता. आता याचा अर्थ 35-35 झालेला आहे आणि दोन्ही संघ समान गुण झाले. 5-5 ऐका, 5-5 जणांवर सामना जाईल. हा सामना 5-5 जणांवर जाईल. हा सामना 5-5 जणांवर जाईल कारण दोन्ही संघाचे समान गुण झाले. जो निर्णय दिला आहे तो अमान्य असेल तर अंडर प्रोटेस्ट सामना खेळू शकता. निश्चितच खरी परीक्षा ही संकटकाळीच होत असते आणि ती परीक्षेचा क्षण या ठिकाणी सन्माननीय पंचांनी या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने हा निर्णय दिलेला आहे. यानंतर या मंचावर सन्माननीय प्रदीप पाटील सर, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ यांना मी निमंत्रित करत आहे. सन्माननीय प्रदीप पाटील सर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष. त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानेश्वर खाडे साहेब, उद्योजक सन्माननीय ज्ञानेश्वर खाडे साहेब, समाजसेवक ज्ञानेश्वर खाडे साहेब यांनाही मी या मंचावर निमंत्रित करत आहे. शिव सचिनजी भोईर यांना विनंती असेल सन्माननीय प्रदीप पाटील सरांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. यस, इथे मान्यवर उपस्थित होत आहेत, त्यांचा सन्मान होतोय आणि कोकणातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या जिजाऊचं जे कार्य पोहोचलंय त्याचे रिफ्लेक्शन्स आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहू शकाल. इथे मान्यवरांचं स्वागत जो संपन्न होतोय, आपलं सहर्ष स्वागत. प्रेक्षक राजा फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालाय, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. सन्माननीय ज्ञानेश्वरजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन महेंद्र ठाकरे साहेब यांना. सन्माननीय महेंद्रजी ठाकरे सर. सन्माननीय भूषणजी पाटील साहेब, इंजिनियर, उल्हासनगर महानगरपालिका. सन्माननीय भूषणजी पाटील साहेब यांचाही सन्मान, यांचाही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय शशी पाटील साहेब यांना. चला, कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता 5-5 चढायांच्या ज्या काही पुढच्या ज्या आपल्या वाटचाली आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. आमचे ऑफिशियल्स त्यांना विनंती आहे की आपण मॅच कॅरी करा. पुढचे दोन्ही ऑफिशियल्स, आमचे सगळे सामना अधिकारी, सरपंच, सगळे ऑफिशियल टीम यांना विनंती आहे की सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. आणि यानंतरची जी लढत आहे महाराष्ट्र पोलीस आणि इन्कम टॅक्स पुणे, आपण दोन्ही संघ तयारीत राहा कारण यानंतर या 5-5 चढ्या संपल्यानंतर लगेचच त्या मॅचला देखील सुरुवात होईल. इथे तुम्ही सुसज्ज गॅलरीज पाहू शकाल. जी.के. पष्टे सर स्टँड, तदनंतर आदरणीय संतोष शेलार स्टँड, तदनंतर ज्या मातेनं हा हिरा या पालघर जिल्ह्याला दिला, ज्या पित्यानं हा हिरा पालघर जिल्ह्याला दिला, त्या आदरणीय सन्माननीय भगवान सांबरे साहेबांचे देखील फ्लेक्स तुम्ही पाहतायत. आमच्या आई साहेबांचे, अर्थातच सौभाग्यवती भावनादेवी भगवान सांबरे मॅडमचे देखील फ्लेक्स तुम्ही पाहतायत. कोकणचा आधारवड आदरणीय सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेबांचे फ्लेक्स देखील तुम्ही पाहतायत. या सगळ्यांच्या संकल्पनेतून हे या स्पर्धेचे प्रणेते आहेत आणि इन ॲडव्हान्स खरं तर आप्पा जे आमच्या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत या स्पर्धेचे प्रणेते सगळ्यांकडून या स्पर्धेच्या वतीनं आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. कारण 17 एप्रिलला मात्र तो उत्सव येतोय आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही स्पर्धा आणि हा जिजाऊ उत्सव आपण पाहतोय. खरं तर 12 जानेवारी 1598 राजमाता जिजाऊ, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा
लखुजी जाधवांच्या कन्या ज्यांचा जन्म झाला आणि तिथून मात्र स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली गेली. 15व्या-16व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या पद्धतीनं वामनानं जी फुटकी कवड आणि पार जी अटकवली होती पुण्याच्या भूमीत, तिथून मात्र या मंचावर उपस्थित सन्मान्य श्रीयुत अमोल जाधव सर, क्रीडा खेळाडू वाड्याचे सुपुत्र अमोल जाधव सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. श्रीयुत गणेश हरड यांना विनंती असेल अमोल जाधव सरांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान आणि स्वागत करावं. अतिशय होणार असं हे व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या ज्ञानानं आणि कौशल्यानं आपलं नाव लौकिक करणारं मनपूर्वक स्वागत. तर 25 लाखाहून अधिक वयांचं वाटप पूर्ण कोकणच्या प्रभागामध्ये अगदी जिथं जिथं गरीब होतकरू विद्यार्थ्यांकरता मदत पोहोचवता येईल ते कार्य मात्र जिजाऊनं केलंय. त्याचे रिफ्लेक्शन्स तुम्ही आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहू शकाल. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा हा महासंग्राम, ज्यामधला पहिला सामना जो सध्या कोर्टमध्ये सेंट्रल रेल्वे आणि CGST कस्टम 35 गुणांवर हा सामना मात्र बरोबरीत सुटला आहे. दोन्ही संघांना 5-5 चढाया दिल्या जातील आणि या 5 चढायांमध्ये जो संघ बाजी मारेल त्या संघाला मात्र या पहिल्या सामन्याचा विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि त्या विपक्षामध्ये इन्कम टॅक्स पुणे. या नारी शक्तीचं आगमन या मंचावर होत आहे. आपलं जोरदार स्वागत. हॅलो, हे पहा, आता 5-5 ही बादपरी सामने असल्यामुळे दोन्ही संघाचे समान गुण झालेले आहेत आणि त्यामुळं हा 5-5 चढाईचा खेळ होईल. 5-5 चढाईचा खेळ हा निदान रेषेवर खेळ, निदान रेषा ही बोनस रेषा गणली जाईल आणि प्रत्येकाला 5-5 चढाई दिल्या जातील. जर 5-5 चढाईमध्ये समान गुण झाले तर गोल्डन मेडवर टॉस म्हणून गोल्डन मेड दिली आहे आणि या गोल्डन मेडचा संघ विजय होईल, तो विजयी ठरवला जाईल. विक्रमगड नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका नारी शक्ती आज संपूर्ण या मंचावर उपस्थित झालेल्या आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर खऱ्या अर्थानं सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. अरविंद देशमुख जे इथं उपस्थित आहेत आणि अरविंदजी, खरं तर हे फार महत्वाचं आहे की खेळाडूंना पारितोषिकं मिळतील, परंतु घरी गेल्यानंतर घरचे बऱ्याचदा प्रश्न उपस्थित करतात, तुम्ही मॅच पाहायला जाताय, तुम्हाला काय मिळतं? आता इथं हेच हेरलं आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांनी की गॅलरीमध्ये तुम्ही प्रवेश करताय ना, मग येताना कुपन घेऊन या आणि एक लकी ड्रॉ जो अंतिम क्षणी काढला जाईल त्याला मिळेल बायसिकल. आरोग्याचा मंत्र म्हणजे तुमची फिटनेस जर तुम्हाला टिकवायची आहे तर बायसिकल फार गरजेची आहे आणि तीच बायसिकल एका लकी ड्रॉच्या विजेत्याला मात्र पूर्ण सामने संपल्यानंतर अंतिम क्षणी जी प्रदान केली जाईल. तर प्रेक्षकांकरता देखील पारितोषिकं आहेत, म्हणजे तुम्ही येताना फक्त एकच गोष्ट करायची आहे की ज्या गॅलरीमधून तुम्ही एंट्री माराल तिथून कुपन घेऊन नंतर मग आपल्या गॅलरीजमध्ये येऊन बसायचं आहे. धन्यवाद.
चला CGST कस्टम आणि सेंट्रल रेल्वे तर रेड फ्रॉम टीम सेंट्रल रेल्वे हॅलो ओमकार सर, डीजेचा आवाज थोडा कमी करा ना. येस, 5-5 रेड मॅच चालू आहे, फक्त मॅचच चालेल, गाणं वगैरे लावू नका सर. पठारे सरांचा महासंग्राम बघण्यासाठी पठारे सरांनाही विनंती असेल सर, सत्कार बंद करा खरं. गुरविंदर सिंग, कॅप्टन सुनील रेड करतात. क्रमांक जर्सी नंबर 8 रोहित पार्टे. सूरज दांदले, फुल टफ मुकाबला सुरू है. कोणीही मागे हटायला कोणी मागे हटायला तयार नाही आहे. डेफिनेटली आशीष कुमार सांगवान याच खरं तर प्रत्येक रायडर काय दर्जेदार. मयूर शिवताकर, येस मयूरला आपण पाहतोय. आणि इथे बाजी पलटवली आहे. मयूर शिवतारकर, दर्जेदार चढाई, सक्सेसफुल चढाई. टीम CGST कस्टम संघ आता विनोद आत्यालकर पुढची रेड. उमेश मात्रे मॅन फ्रॉम कालवार, भिवंडीचा खेळाडू. इथे अतिशय महत्वाची रेड. ये है कबड्डी का जलवा.
चला चला दोन्ही संघांना विनंती आहे तुम्ही मागे चला. ऑफिशियल्स आर देअर. फार मोठी तारेवरची कसरत आहे पंचांकरता. आमिर सुशांत साहिल मॅन फ्रॉम दबंग दिल्ली. अतिशय महत्वाची फार निर्णायक लढत. आणि इथे पहा फार मोठी बाजी. तब्बल गुणसंख्या प्रमोट होईल. सुशांत साहिलने या मॅचची बाजी पलटवली आहे. CGST कस्टम या संघाच्या बाजूनं या मॅच मध्ये दर्जेदार अप्रतिम शेवटच्या क्षणी रेड हॉर्स ठरलाय. सुशांत साहिल सामना इथे जिंकलाय. अर्थातच टीम CGST कस्टम आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि खूप चांगली फाईट दिली तुम्ही. सेंट्रल रेल्वे संघ तुमचं देखील कौतुक. शेवटचा आणि अंतिम कॉल महाराष्ट्र पोलीस आणि त्या विपक्षात इन्कम टॅक्स पुणे. महाराष्ट्र पोलीस आणि इन्कम टॅक्स पुणे इट्स अ लास्ट ऑफिशियल कॉल टू यू. चला लगेचच मैदानाच्या दिशेनं आपली वाटचाल करा. आपलं सहर्ष स्वागत. दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि इथे गणरायाला वंदन करून मात्र या स्पर्धेचा पहिला विजेता ठरला अर्थातच टीम CGST कस्टम. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं अभिनंदन. आणि यानंतर महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय आणि त्या विपक्षामध्ये ED पुणे, खरं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पुणे असा सामना. अत्यंत चुरशीचा असा सामना आपण या ठिकाणी पाहिला. त्याचा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. खऱ्या अर्थाने कबड्डीचा महासंग्राम या मातीमध्ये आपण पाहत आहात. आणि हा महासंग्रामाचा आनंद लुटण्यासाठी आणि आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना लाभत आहे. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी विक्रमगडच्या नगरसेविका अर्थात रणरागिणी
सन्मान्य सौ अर्चना लोहार मॅडम नगरसेविका विक्रमगड नगरपंचायत उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. सन्माननीय नम्रताताईंना विनंती असेल आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित सन्माननीय नगरसेविका माधुरी सांबरे मॅडम यांचाही सन्मान यांचाही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन पुनश्च एकदा नम्रता सांबरे मॅडम यांना. तर खरं तर समाजसेवेचा वसा जो आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांनी आपल्या हाती घेतला तेच आपले रिफ्लेक्शन्स आपण सध्या पाहताय. ग्रामीण भागात अत्यंत हालाकीत परिस्थितीत जन्म झाल्यानंतर मग तिथून जो काही संघर्षाचा प्रवास उभा राहिला. खरं तर पठारे सर 350 वर्षापूर्वी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य उभं केलं ना त्यावेळी महाराजांचे निष्ठावान मावळे हे महाराजांच्या सोबत अगदी खंबीरपणे उभे होते. इथं देखील पहा इतका मोठा कोणतेही क्षेत्र असू द्यात जिथं जिथं जिजाऊ पोचते ना जिजाऊच्या शिलेदारांची मेहनत फार महत्वाची आहे. नक्कीच जिजाऊ म्हणजे एक आधार वड आणि या आधार वडाच्या असणाऱ्या संपूर्ण फांद्या आपण या मंचावर या प्रेक्षकाच्या गॅलरीमध्ये आपण पाहत आहोत. या संपूर्ण फांद्यानेच आजचा हा आधार वड उभा आहे. या ठिकाणी सन्माननीय माजी नगरसेविका योगिता फसाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन मोनिकाताई यांना. सन्माननीय योगिता फसाळे मॅडम. त्याचबरोबर सन्माननीय सपना भानुशाली मॅडम विक्रमगड शहराध्यक्षा या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय मोनिकाताईंना पुनश्च एकदा मी विनंती करेन सन्माननीय सपना भानुशाली मॅडम यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान आणि स्वागत करावं. सन्मान्य सौ सपना भानुशाली मॅडम विक्रमगड शहराध्यक्ष म्हणून आमच्या जिजाऊ संघटनेच्या या सन्माननीय शिलेदार आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जिजाऊच्या रणरागिणी जिजाऊच्या शिलेदार सन्मान्य सौ फरीदा सय्यद मॅडम सन्माननीय फरीदा सय्यद यांचाही सन्मान यांचाही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. हेमांगीताईंना विनंती असेल सन्मान्य सौ हेमांगीताईंना विनंती असेल सन्माननीय फरीदा सय्यद यांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत करावं. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आहे. हा सन्मान आपल्या नारी शक्तीचा आहे. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आपल्या नारी शक्तीचा. इथे पहा महाराष्ट्र पोलीस संघाचं आगमन होत आहे. प्लीज वेलकम टीम महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीस संघाचं हार्दिक हार्दिक शुभागमन आणि त्यांना शुभेच्छा. या मॅच करता या आपलं स्वागत आहे या प्रांगणामध्ये. त्याचबरोबर सावी भदाने यांचं या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय हेमांगीताई यांना. सावी बदाने मॅडम. सन्माननीय अनिता भानुशाली मॅडम यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करेन हेमांगीताई यांना. चेक आणि इथे शुभ आगमन होत आहे महाराष्ट्र पोलीस टीम. प्लीज वेलकम सपोर्ट द बिग हँड्स फॉर टीम महाराष्ट्र पोलीस. अनिता भानुशाली मॅडम यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान स्वागत हेमांगीताईंनी करावं असं मी त्यांना विनंती करेन. जोरदार टाळ्यांच्या गजरात या संघाचं स्वागत करा आपल्या वाडा नगरीमध्ये. टीम महाराष्ट्र पोलीस सदा रक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि इथे त्यांचं शुभ आगमन होत आहे. आपला सहर्ष चंद्रशिला बडांगे मॅडम. सन्माननीय चंद्रशिला बडांगे मॅडम नगरसेविका यांचाही स्वागत सन्मान या ठिकाणी हेमांगीताईंनी करावा असं मी त्यांना विनंती करेन. चंद्रशिला बडांगे मॅडम. त्याचबरोबर सन्माननीय भारती बांडे मॅडम नगरसेविका विक्रमगड यांचाही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सन्माननीय हेमांगीताईंनी करावं.
चेक. तर या ठिकाणी आपण स्वागत करूया टीम इन्कम टॅक्स पुणे. प्लीज वेलकम. पुट द बिग हँड्स फॉर टीम इन्कम टॅक्स पुणे. सन्माननीय करुणा शेलार मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान